लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राजकारणात वेगळी स्टाईल दाखवत आमदार रोहित पवार यांनी आज नाशिकमध्ये रिक्षाने प्रवास केलाय। रामकुंड ते काळाराम मंदिरापर्यंतचा हा प्रवास रामकालपथ प्रकल्पाच्या कामांची पाहणी करण्यासाठी करण्यात आला। नाशिक दौऱ्यावर असताना आमदार रोहित पवार यांनी खासदार भास्कर भगरे आणि सुनील भुसारा यांच्यासोबत रिक्षातून प्रवास केलाय। रामकालपथ प्रकल्पामुळे परिसरात सुरू असलेल्या कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हा रिक्षा प्रवास करण्यात आलाय। यावेळी स्थानिक परिस्थितीचीही त्यांनी पाहणी केली आहे। दरम्यान नाशिकमधील रस्त्यांच्या कामांवर रोहित पवार यांनी टीका करत यामागे भ्रष्टाचार आहे, सत्ताधाऱ्यांचा मलिदा खाण्याचा प्रयत्न आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला। ओके रेडी। आता आपण काळाराम मंदिरात रिक्षाने आज प्रवास केलाय। बघा नाशिकमध्ये परिस्थिती काय झाली आहे की इथले सगळे रस्ते खोदले आणि कशासाठी खोदले तर रस्ते चांगले होण्यासाठी खोदले, काही काही तर चांगले असणारे रस्ते सुद्धा खोदले, पण चांगलं करण्याच्या नादात या रस्त्याच्या खोदण्यापाठीमागे एक भ्रष्टाचार आहे, मलिदा खाण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये मत आहे। कुठेच नियोजन नाही, कुठेही खोदलंय, सामान्य लोकांना खूप मोठी अडचण झालेली आहे। आज जर चुकून पाऊस आला तर लोकांना येणं जाणं सुद्धा अडचणीचं तिथं ठरणार आहे। आता याच्या मागे काय भ्रष्टाचार, कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला पुढच्या काही दिवसांमध्ये मी बोलणारच आहे। त्यामुळे प्रभू श्रीरामांचं समोर नतमस्तक होत असताना या बलाढ्य शक्तीच्या विरोधात जे सामान्य लोकांना अडचणीत आणतायत त्यांच्या या नेत्यांच्या विरोधात लढत असताना आम्हाला शक्ती देऊ अशी प्रार्थना आम्ही सर्वांनी इथे केलेली आहे। आपण आज दिवसभरात दुसरी माळ गाड्यात घातली, सकाळी कांद्याची आणि इथे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आशीर्वाद म्हणून फुलांची माळ। कसं आहे याच्यातून एक संदेश फार स्पष्टपणे जातो, लोकांच्या हितासाठी तुम्ही लढलात, जसं आम्ही सगळेजण मिळून सकाळी रस्त्यावर उतरून लोकांच्यासाठी तिथं लढत होतो। आम्हाला पोलीस स्टेशनला सुद्धा पिंजऱ्यामध्ये टाकून तिथं नेलं आणि मग त्यावेळेस आमच्या गळ्यामध्ये कांद्याची माळ म्हणजे शेतकऱ्यांनी आणि सामान्य लोकांनी कष्ट केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या कष्टाचं एक प्रतीक म्हणून ती माळ होती, त्यांच्यासाठी लढलो। काही प्रमाणात यश आलं आणि यश आल्यानंतर प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या चरणी अर्पण केलेली एक फुलाची हार ती आमच्या गळ्यामध्ये घातल्यात आली। त्याचा अर्थ माणुसकीसाठी तुम्ही लढलात तर प्रभू श्रीराम असतील आणि सगळेच देव आणि सर्व ईश्वरी ताकद आणि अध्यात्म हे आपल्याबरोबर असतं हे तुम्ही सिद्ध होतं। पण देवापुढे हात जोडले, नमस्कार केला, डोळे मिटले होते, काय मागितले? यंदा पाऊस येणार नाही असं सांगण्यात येतं, त्यामुळे प्रभूंच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांना विनंती केली, प्रार्थना केली की जे काय अंदाज काढलेत पावसाचे ते सगळे खोटे ठरू दे, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येऊ दे, आमच्या शेतकऱ्याला, आमच्या मजुराला, ग्रामीण भागातल्या लोकांना न्याय दे। त्याच्याचबरोबर जे काही युवा आहेत, शहरी भाग, ग्रामीण भाग, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते ती कुठेतरी कमी होऊ दे आणि महिलांवरचे अत्याचार संपू दे। आणि ही जी बलाढ्य शक्ती पुढे आहे आर्थिक दृष्टिकोनातून ईडी, CBI या सगळ्या गोष्टी करून आमचा आवाज, मीडियाचा आवाज दाबण्याचे जे लोक प्रयत्न करत आहेत या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढण्याची आम्हाला शक्ती देऊ अशी मी प्रभूंच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। दादा, ह्या मंदिराची एक दादांची आठवण आहे, विधानसभेच्या अगोदर अजितदादा मंदिरात आले होते, एक ती आठवण काय आहे दादांच्या बाबतीत जर बोलायचं पवार साहेब पण आहे, दादांनी सुद्धा बऱ्याच विकास आराखड्याच्या माध्यमातून बरेच जे काही प्रमुख देवस्थान आहे विकास आराखडा करत असताना प्रामुख्याने फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी खूप मनापासून तिथे लक्ष दिलेलं आहे। हा जो आराखडा इथं मान्य आहे तो सुद्धा अजितदादांच्या फायनान्स मिनिस्टरच्या काळामध्ये तिथं झालेला आहे। त्यामुळे दादा फक्त नाही तर पवार परिवार हे कधी दिखावा करत नाही। काही लोक दिखावा फार करतात की आम्ही बघा देवदेव करतो हे, पण देवाली आणि अध्यात्माली आपल्याला जे सांगितलं की लोकांची सेवा करा, माणुसकी जपा, त्या दृष्टिकोनातून दादाही तसंच काम करायचे, आम्ही तसंच काम करतो। धर्माचा शोषा आम्ही करत नाही, पण माणुसकी वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी नक्कीच लढतो। रिक्षाने प्रवास करत रोहित पवार काळाराम मंदिरात पोहोचले। यावेळी त्यांनी मंदिरात दर्शन घेत भाविकांशी संवादही साधलाय। रामकालपथ प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेताना रिक्षातून केलेला हा प्रवास आणि त्यातून केलेली टीका सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।